चला इकडं झालेली सोनबाईची तयारी. हाय करते तुम्हाला. तर चला सोनबाई हाय करते. तर आपलं घड्याळात झालेले 6:15. तर मी गाड्यावरून लवकर आली आज. चला सोनबाई शोधते चप्पल. असं झालेलं आहे आवरून. इथं आराध्यासाठी खाऊ आणलेलं आहे. चला आता लाईटी वगैरे लावल्या आहे सगळ्या. असं इथं हॉटेलचा चहा होता थोडा उरलेला. तर असं दरवाजे पॅक केले. हा किचन आपला. असं थोड्या शॉर्टकटमध्ये दाखवते सोनबाई कशी आवरते असं. आणि हा बेडरूम. तर चला आता आराध्याचा कार्यक्रम आहे शाळेत. म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. चला सगळ्यांना नमस्कार. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. मी स्मिता. सोनबाई जी आहे ती सोनाली. सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला कुलूपला त्या दोन्ही चाव्या राहते तिथे गाड्याची पण. म्हटलं कढीच टाक कारण मोठा मुलगा लगेच येतोय. चाव्या तिथं ठेव. टी व्ही खाली ठेव म्हणजे त्याला सापडतील. चला आळूचे पानं छान दिसत आहे. चला हा रोड आहे आमचा. असं एरिया आहे. चला आता शाळेत भेटू. थोडा उशीर झाला आहे. 5:30चा टाईम दिलेला होता. तर चला इथं आपण आलेलो होतो. तर अर्धा तास आपल्याला लेट झालं होतं बरं का. तर मान्यवरांचं स्वागत हे होऊन गेलं होतं. आणि छान गणपती बाप्पांचं इथं गाणं चालू होतं. तर कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपली गणपती बाप्पांनी होती. तर चला इथं छान गणपती बाप्पांचं गाणं झालं. आणि हे आपले मावळे बसलेले होते इथं बाजूला. आमच्याच बाजूला होते. छान डान्स झाले बरं का ताईंनो. आणि गणपती बाप्पांचं इथं 2 गाणे झाले. एक सुख करता दुःख हरता ते झालं. आणि अजून एक झालं. असे छान 2 गाणे झाले गणपती बाप्पांचे. नंतर इथं केलेली आहे पुष्पाने एंट्री. तर इथं पुष्पा सॉन्ग होतं बरं का ताईंनो. छान केलं. हे मुलांनी 11वीचे मुलं होते. 11वी 12वीचे मुलं होते. आणि खूप गर्दी होती बरं का कार्यक्रमाला. मुलांनी इथं मग आले होते बॅगा घेऊन त्यांचे स्कूल बॅग. आणि इथं छान पुष्पाचं गाणं झालं. तर त्यांनी ना ह्यावेळेस LED वर छान दाखवलं. त्यामुळं मग सगळ्यांना गाणे आता तुम्हाला कळायला असेल पाठीमागं बॅकग्राऊंडला. पुष्पा 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 छान झालं गाणं. खूप वन्स मोर खूप वेळा झालं. पण मग नाही घेतलं वन्स मोर कारण वेळ झाला होता कार्यक्रमाला. आणि इथं ना एक 3 संस्था एकत्र आहे. म्हणजे एक संजीवनी बालवाडी ते 4थी आणि 4थी ते 5वी ते 12वी असे छान मुलांचं हे. आणि मुलींची स्पेशल आहे चांडक कन्या. तर ती 5वी ते 12वी आहे. नंतर कॉलेज पण आहे असं. नंतर इथं झालेलं आहे आपलं छान कोळी गीतांना सुरुवात. मी हाय कोळी. तर छान ते पण झालं. आणि गॅदरिंगचा कार्यक्रम म्हटलं का सगळे गाणे येतातच ताईंनो. तर बघा छान हे छोटे कोळी बांधव नाचत होते. मी हाय कोळी त्या गाण्यावर झालं गाणं. छान डान्स केला ह्या मुलांनी. तर यावेळेस आहे ना पालकांची संख्या खूप होती. कारण मुलं 5वी ते 12वीपर्यंत त्यांनी गॅदरिंगचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यामुळं मग सगळेच पालक होते. हे आमचे शाळेचे प्रिन्सिपल आहे जे आत्ता गेले ते श्री वाघ सर आहे. ते शाळेचं हे बघतात ते सगळ्या. इथं झाल्यानंतर आपलं वाडी वाडी आहे चंदनवाडी असं ते गाणं होतं. तर ते तर आता सध्या सगळ्यांना माहिती आहे. फेमस गाणं आहे. वाडी वाडी आहे चंदनवाडी असं.
तर चला, कसे वाटले डान्स मुलांचे? छान वाटले का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आम्हाला शेवट एंट्री मिळाली होती बरं का बसायला. तर चला, इथं झालेले आपल्या आराध्याच्या गाण्याचं हे. तर आराध्याचं गाणं होतं हेराफेरीतलं, आणि अर्धं गाणं होतं आणि अर्धी कॉमेडी होती बरं का. त्यामुळं त्याला बघा, हा मधीच आहे. तुम्हाला मी थोडा कॅमेरा झूम करून दाखवते. तर बघा, हा एकदम मोबाईलच्या समोरचा आहे ना, तो आपला आराध्य आहे. तर छान केलं त्याने पण. तर तो 8वी अ मध्ये शिकतोय ताईंनो, आणि खूप आगाव आहे बरं का. घरी असं वाटत नाही त्याच्या अंगात एवढी कॉमेडी, एवढे गुण आहे. पण मुलांमध्ये गेले का करतात आपोआप. तर बघा, हा समोरचाच आहे, एकदम समोरचा जो कॅमेरा आहे ना मोबाईलचा, त्याच्या समोरचा आहे. आणि त्यांनी खूप कॉमेडी केली बरं का, त्यामुळं खूप हसली पब्लिक, खूप हसली. तर बघा, हा आराध्य आपला. आणि छान केलं त्यांनी पण. हेराफेरीमधलं गाणं होतं आणि अर्धी कॉमेडी होती बरं का, त्यामुळं छान झालं त्यांचं पण. आणि मी खूप दिवसांनी गेले होते गॅदरिंगला, आणि आराध्याचं होतं म्हणून हॉटेल लवकर बंद केलं, म्हणजे वाढवलं आणि गेले. आराध्याच्या गाण्याच्या थोड्या जास्तच क्लिपा घेतल्या बरं का. तर चला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी सबस्क्राईब करा. तर बघा, हे सगळे तर मागचं बॅकग्राऊंडवरून कळतं ना गाणं कुठलं, काय कॉमेडी कशी काय. आणि खूप हसवलं पण ह्या गाण्याने पब्लिकला. तर चला, इथं आराध्याचं गाणं संपलं. तर इथं मग छान आपलं कृष्ण भगवानांनी एंट्री केली. तर इथंही छान गाणं होतं या पोरींचं, किसना हाय किसना. तर हे गाणं सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्या पण 11वी 12वीच्याच मुली होत्या बरं का, कॉलेजच्या. छान डान्स म्हणजे बसवलं होता त्यांनी, आणि छान प्रॅक्टिस पण केलेली होती, कारण कुठंही चुकलेलं नाही, काही नाही. आणि कृष्ण पण मात्र मुलगीच बनलेली होती. तर आता चला, एक छान अशी लावणी बघतोय आपण. करून साज नटले आज, शृंगार केलाय असा. ही लावणी आहे, पण आता एक सस्पेन्स आहे इथं. तर ही नाही आहे, हा आहे, म्हणजे मुलांनी मुलीचा डान्स केला. तर आता सगळीकडं करता बरं का मुलं काही लाजते नाही आता. तर हा मुलगा आहे, आणि याने लावणीवर छान डान्स बसवला होता, आणि भरपूर त्याला बक्षीसही भरपूर मिळाले. खूप छान डान्स केला त्याने पण नऊवारीवर, आणि वाटत नव्हतं अजिबात की मुलगा आहे असं. त्यांनी माईकवर सांगितल्यामुळं गडबड झाली थोडी. माईकवर जर सांगितलेलं नसतं तर सगळे फसलेच असते. आणि बघा किती हावभाव, त्याचं चेहऱ्याचं एक्सप्रेशन, खूप छान डान्स लावणी केली त्यांनी. बघा, खूप सुंदर. आणि जवळून कॅमेरा झूम जर केला ना तर थोड्या चेहऱ्यावर हे यायचं बरं का, म्हणून मी थोड्या लांबूनच क्लिपा घेतल्या. तर चला, छान वाटला ना डान्स? तर बघा किती छान करतोय. अक्षरशः मुलगी तरी एखादी स्टेप चुकली असती बरं का ताईंनो, पण हा अजिबात चुकला नाही. आणि ही लावणी 2दा झाली वन्स मोर. खूप छान डान्स केला त्यांनी, त्यामुळं 2दा झाला. आणि बक्षीस पण 3-3.5 हजारापर्यंत त्याला बक्षीस पण आले. भरपूर पालकांनी, आईवडिलांनी भरपूर बक्षिसं दिले, शिक्षकांनी असं. आणि बघा, ही आराध्याची शाळा मी थोडीशी दाखवते. इथं NCCचे मुलं आहे, स्काउट गाईडचे मुलं आहे. ही शाळा आहे आराध्याची, आणि 3 मजली आहे. छान आहे शाळा पण, आणि खूप गर्दी होती बरं का. चला, इथं गॅदरिंग म्हटलं का सगळंच येतं. तर इथं छान पंजाबी तडका. तर इथं छान पंजाबी गाणं झालं, भले 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 काला चष्मा, असं होतं ते गाणं. तर आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा. तर छान इथं भांगडा पण झाला. आणि हे सगळं त्यांना शाळेतूनच मिळतं बरं का करायला. ड्रिपरी वगैरे भाडं द्यायचं आपण. आणि छान झालं हे पण गाणं, मुलांनी छान एन्जॉय केलं. थंडी होती तरी कोणालाच थंडी वाजले नाही.
आणि छान नाचत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि शिक्षक वृंद खूप छान आहे. सगळे छोटे मोठे मुलांना पण सांभाळून घेतात. छान झालं यांचं पण गाणं. तर कुठलं गाणं आवडलं ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि इथं झालेले आपले आराध्य दैवत म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची एंट्री झालेली आहे. त्यांचं स्वागत केलं इथं लेझिमच्या याच्यावर ढोल पथकाने छान स्वागत केलं. आणि त्यांच्या मावळ्यांसह त्यांनी छान कार्यक्रम इथं केलं. नाटक होतं, थोडं गाणं पण झालं, थोडं नाटक पण होतं. आणि छान असं त्यांनी इथं झेंडा वंदना करून स्वागत केलं. आणि आपले महाराज पण छान वाटत होते. तर चला छान इथं झेंडा हे करून छान झालं आपलं महाराजांची एंट्री. इथं पण गाणं होतं बरं का, थोडं गाणं आणि थोडं हे होतं. तर कसं वाटले आपले महाराज नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मुलांना हे सगळं असं आलं पाहिजे, समजलं पाहिजे. तर घरी पण जर छोटे मुलं असतील आपले तर त्यांना नक्की आपला इतिहास सांगा. इतिहास सांगितला, घरी सांगितला तरच कळणार आहे. तसे तर शिक्षक त्यांचं कर्तव्य करतात, पण पालकांनी पण आपला इतिहास मुलांना सांगितला पाहिजे. आणि फिरायला जाण्यापेक्षा गड किल्ल्यांची मुलांना माहिती द्या, अनुभव द्या. अनुभव आला तरच ते पुढं करणारे आपले गड किल्ल्यांचं हे. तर चला कसे वाटले महाराज आपले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. आणि यानंतर आहे ना मग आपलं शेवटचं आपलं हृदयाचे ठोके ठक 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 करणारं गाणं झालं. पण मी काही सांगत नाही कारण आम्हाला थोडं इमोशनल झालं होतं आम्ही सगळे. तर इथं मग आपलं देशावर गाणं झालं. तर त्यांचं ते बघा, त्यांचे एक्सप्रेशन चेहऱ्यांचे आणि ते काय घेऊन आले. तर कुठलं गाणं असेल ते पण सांगा. तर मी काही सांगत नाही, तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि थोडं इथं इमोशनल झाले होते सगळे. आणि नंतर इथं सगळं गोळीबार, अंगाला काटा आला होता बरं का ताईंनो. पण आता चला इथं छान मग त्यांनी आपल्या झेंड्याचे आन बाण शान राखत छान असं इथं गीत झालं. आणि शेवटला इथं झालेलं आहे सगळ्यांना सॅल्यूट वगैरे करून छोटंसं गाणं पण त्यांनी नंतर सादर केलं. आणि आपलं राष्ट्रगीत ते सगळे होऊन इथं कार्यक्रमाची सांगता झाली. 2-3 मिनटासाठी सगळ्यांनी स्तब्ध उभं राहून, शांत उभं राहून छान आपल्या देशासाठी थोडंसं त्या गाण्याला काहीतरी 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळं ते गाणं हे केलं. आणि असं झालं गॅदरिंगचा कार्यक्रम आराध्याचा. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथं सगळे उभे राहिले होते ते गाणं होईपर्यंत. तर बघा एवढी गर्दी होती, खूप पब्लिक होती, भरपूर पालक होते. आणि खूप छान त्यांचं म्हणजे अरेंजमेंट पण छान केलेली होती शाळेच्या इथून. तर चला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ येणार आहेत तुमच्यापर्यंत. तर चला सपोर्ट करा आणि मुलांना पण दाखवा तुमच्या घरातल्या. तर चला बाय बाय.